गांधीबागच्या या हत्याकांडाने शहराला हादरवून सोडले आहे। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर पकडण्याचे आवाहन उभे केले आहे। नागपूरकरांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे आता प्रशासन किती गांभीर्याने लक्ष देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। गांधीबाग गार्डनजवळ रविवारी रात्री 10:30 वाजता ही घटना घडली असून 3 दुचाकीवर सवार धारदार शस्त्रासह अचानक घटनास्थळी आले। त्यांनी राठोड बंधूवर हल्ला केला। या हल्ल्यात 35 वर्षीय रवी राठोड यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा भाऊ गंभीर जखमी आहे। रवी पारडी भागातील रहिवासी असून ऑटो रिक्षा चालक होता। पोलिसांच्या माहितीनुसार 2 कुटुंबांमध्ये मागील आठवड्यात झालेल्या वादात रवीने हस्तक्षेप केला होता, ज्यामुळे आरोपींमध्ये त्यांच्याविषयी चीड निर्माण झाली असून हल्ल्यानंतर लगेचच घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी तहसील पोलीस ठाण्यात माहिती दिली। ठाणे घटनास्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर असून पोलीस काही मिनिटातच पोहोचले। जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रवीला मृत घोषित करून पोलिसांनी सध्या आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, पण अद्यापही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। पोलीस टाइम न्यूजसाठी राणी हेडवची रिपोर्ट। काल रात्री 10:30च्या सुमारास तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांधीबाग गार्डन म्हणून एक विभाग आहे, त्या एरियामध्ये 10:30च्या सुमारास 2 व्यक्ती आहेत। तर त्या व्यक्तींना काल हत्यारांनी मारण्यात आलेला आहे आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। जे 2 व्यक्ती आहेत मृत झालेले, त्यातलं एकाचं नाव आहे दीपक राजेश राठोड आणि दुसऱ्याचं नाव आहे रवी राजेश राठोड। अशा 2 व्यक्तींना काल मारण्यात आलेलं आहे। मॅडम, हे सगळे भाऊ आहे, काय काम धंदा करायचे, हत्या मागच्या कारण आता पण काय निष्पन्न झाला आहे आणि आरोपी कोण आहे काय नाही? काल आम्ही जो तपास केला त्या तपासामध्ये जो या दोघांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागे त्यांच्या ओळखीचेच लोक आहेत आणि त्या लोकांचा पैशाचा देण्याघेण्यावरून वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे संशयित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे। आरोपींसाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत। काही संशयित आमच्या ताब्यात आहे आणि आमचा तपास जो आहे तो आरोपींना पकडण्याच्या दिशेने चालू आहे। जे मयत आहे काय कामधंदा करायचा काय नाही? जे मयत आहेत त्यांचा महल एरियामध्ये एक बांगड्या विकण्याचा व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातनं त्यांच्या पैशाच्या देण्याघेण्यावरून आरोपी आणि जे मयत आहेत त्यांच्यात वाद झालेला होता काल रात्री 10:30च्या सुमारास। आरोपी मयतचे काही दूरचे नातेवाईक किंवा खास ओळखीचे असे आहेत का आणि वाद बऱ्याच दिवसापासून सुरू होता? एकाच समाजाचे आहेत आणि व्यवसायी एकच होता आणि व्यवसायाच्या पैशाच्या देण्याघेण्यावरून त्यांचे वाद झालेले होते आणि त्या वादातून ही हत्या झालेली आहे।